कपिल सिब्बल म्हणाले की हे बरोबर नाही. कपिल सिब्बल म्हणाले हे बरोबर आहे. कपिल सिब्बलांनी सांगितलं शिवसेना अशी फुटूच शकत नाही. अरे बाबांनो, कपिल सिब्बल म्हणजे देशाचे सरन्यायाधीश नाही आहेत. वकिलाने केलेल्या युक्तिवादाचा असा अर्थ काढता येत नसतो आपल्या मनाने वाटेल तसा, की झालं आता संपलं, आम्ही हे बोललो, असा युक्तिवाद आम्ही झाला, आता निकालच लागणार आहे असं बोलता येत नसतं. आणि संजय राऊतांनी तर निर्णय देऊन टाकला. ते न्यायाधीश झाले, ते काय म्हणाले, आता फक्त प्रहार की भाजप, कुठे विलिनीकरण शिंदेचं होणार एवढं उरलंय. बघा जरा. जगातल्या दोन विद्वानांच्या मधली यूट्यूबवरची चर्चा बघितली आणि असं वाटायला लागलं की आता परत एकदा सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरेंना बोलवून म्हणणार आहे, उद्धव ठाकरे आता तुम्हीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा, त्याशिवाय काही भागणार नाही आहे, महाराष्ट्र नीट चालणार नाही आहे, अशी दोन विद्वानांच्या मध्ये चर्चा होत होती. हे दोन विद्वान असे आहेत ना की हे जे सांगतील तेच सत्य, हे म्हणतील तेच वाक्य प्रमाण मानून या देशाची व्यवस्था चालत असते, असे ते दोन विद्वान आहेत. काय, एक आहेत घंटातज्ञ आणि दुसरे आहेत गाडी स्पेशालिस्ट. या दोघांच्या चर्चेने असं वाटलं की आता उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार. मुळात काय झालंय, शिवसेना कोणाची यावर सुप्रीम कोर्टामध्ये खल चालू आहे आणि त्या खलाचा अर्थ असा काढला जातोय की झालं आता उद्धव ठाकरेंना शिवसेना हा पक्ष दिला जाणार आणि उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण हे चिन्ह दिलं जाणार. आणि याला प्रमाण काय, तर कपिल सिब्बलांनी न्यायालयात केलेली युक्तिवाद वक्तव्य, याचा अर्थ असा काढला जातो आहे की झालं आता निकाल लागला. अरे बाबांनो, कपिल सिब्बल म्हणजे देशाचे सरन्यायाधीश नाही आहेत. वकिलाने केलेल्या युक्तिवादाचा असा अर्थ काढता येत नसतो आपल्या मनाने वाटेल तसा, की झालं आता संपलं, आम्ही हे बोललो, असा युक्तिवाद आम्ही झाला, आता निकालच लागणार आहे असं बोलता येत नसतं. ते जे बोलले तो न्यायालयाचा निकाल वाचन समजून सगळ्या मीडियानी वृत्तांकन केलेलं आहे. कपिल सिब्बल म्हणाले की हे बरोबर नाही. कपिल सिब्बल म्हणाले हे बरोबर आहे. कपिल सिब्बलांनी सांगितलं शिवसेना अशी फुटूच शकत नाही. जर यावरून निकाल लागणार असेल तर बाकीच्यांना बोलायची काय गरज आहे. आता शिंदे गटाचा युक्तिवाद होणार आहे, शिवसेनेचा युक्तिवाद होणार आहे, त्याहूनही निवडणूक आयोग यामध्ये आपला पक्ष ठेवू शकतं, कारण निवडणूक आयोग सुद्धा एक पक्ष आहे. या दोघांचे युक्तिवाद होणार आहेत याचा विचार करणार की नाही, की कपिल सिब्बलनी जे बोललं तेच सत्य आहे आणि त्याच सत्यावर नरेटिव्ह याला म्हणतात. कपिल सिब्बल जे बोलले ते सत्य आहे आणि त्या सत्यावरच हे घडणार आहे, अशा स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी इथे मांडल्या जातात. कोर्टानं काय म्हटलं हे फार महत्वाचं आहे बरं का. कपिल सिब्बल सांगत होते की हे लोकशाहीला धरून नाही, हे याला धरून नाही, हे सगळं चालू होतं. आणि ते चालू असताना कोर्ट काय म्हणालं हे फार महत्वाचं होतं. कोणीच कोर्टाचा विचार केलेला नाही आहे. मीडियातल्या बातम्या तुम्ही बघितल्यात. आणि संजय राऊतांनी तर निर्णय देऊन टाकला. ते न्यायाधीश झाले, ते काय म्हणाले, आता फक्त प्रहार की भाजप, कुठे विलिनीकरण शिंदेचं होणार एवढं उरलंय. बघा जरा. माझी आजची माहिती अशी आहे की समोरच्या बाजूला चलबिचल सुरू झाली आणि भारतीय जनता पक्षामध्ये मर्ज व्हायचं, की जो एक लहान पक्ष त्याने आपल्यामध्ये घेतलेला अलीकडच्या काळामध्ये प्रहार, मला वाटतं त्यांच्यामध्ये मर्ज व्हायचं TMC प्रमाणे. या संदर्भात त्यांच्याकडे खल सुरू आहे. आता लवकरच फुटीर गटाचे नेते हे दिल्लीला येतील आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांच्याशी चर्चा करतील. पाहिलं. आता कोर्ट काय म्हणाले ते सांगतो मग तुमच्या लक्षात येईल. कपिल सिब्बल म्हणाले हे लोकशाहीच्या विरोधात आहे, हे लोकशाहीला मार्गदर्शन योग्य नाही आहे. तेव्हा न्यायालयाने जे वाक्य उच्चारलंय ते फार महत्वाचं आहे, त्याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही. न्यायालय म्हणालं व्हर्च्युअली 1 पर्सन स्ट्रक्चर अशी सेना होते आहे. एका माणसाच्या भोवती उभं राहिलेलं संघटन असं होतं आहे का? एकाधिकारशाही म्हणजे लोकशाही आहे असं आहे का? या तुम्ही तरी कुठे लोकशाहीनं चालताय हे जरा नीट सांगा असं न्यायालय म्हटलेलं होतं.
त्या वाक्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. मग कपिल सिब्बल म्हणाले निवडणूक आयोगाने लोकशाहीची बूज राखणारं वागायला हवं, हे लोकशाहीला वागलेलं नाही आहे. तेव्हा न्यायालयाने सांगितलं की तुम्हाला जर व्यवस्था लोकशाहीची बूज राखणारी वागत असेल तर तुम्ही सुद्धा लोकशाहीचे बूज राखणारच वागलं पाहिजे. तुम्ही तसे वागताय का? न्यायालयावर शंका, निवडणूक आयोगावर शंका उपस्थित करत हे सगळं चाललंय. मला मुळात प्रश्न हा आहे की आयोगाने बाजू मांडण्याआधी, शिवसेनेनी बाजू मांडण्याआधी कपिल सिब्बल जे बोलले तो न्यायालयाचा निकाल म्हणून मांडणी का केली जाते? ते बापट बोलतात ते सगळं खरं म्हणून न्यायालयाचा निकाल म्हणून का मांडली जाते? त्याचं कारण आहे. त्याचं कारण असं आहे की हाच निकाल लागणार आहे असं वातावरण तयार करायचं आणि वेगळा निकाल लागला की न्यायालय मॅनेज झालेत असं वातावरण तयार करायचं. यासाठी हे सगळं चाललंय. त्यासाठीचा हा सगळा घोळ आहे. सिब्बल म्हणजे न्यायाधीश नव्हे आणि उल्हास बापट जे बोलतात ते तर होतच नाही, हा आपला अनुभव आहे. आणि या अनुभवानुसार वागलं, बघितलं तर निकाल काही वेगळाच लागू शकतो, किंबहुना तो लागेल अशी स्थिती आहे. त्यामुळं उगाच कपिल सिब्बलांना सरन्यायाधीश ठरवून त्यांच्या युक्तिवादाला निवाडा समजू नका. नमस्कार.